अमेरिका इस्रायल युद्ध सुरू असताना मिडल ईस्ट आणि गल्फ कंट्रीज म्हणजे खाडी देश या दोन शब्दावरून कदाचित तुमची गफलत झालेली असेल किंवा तुम्ही कन्फ्यूज झालेले असाल तर घाबरू नका, लक्षात ठेवायचं. बघा, हा जो तुम्हाला पूर्ण मॅप दिसतो, ओके, हा आपला भारत आहे, त्यानंतर हा अफगाणिस्तान आहे. या सगळ्याला म्हटल्या जाते मिडल ईस्ट. ईस्ट म्हणजे पूर्वेकडील बाजू, बरोबर नाही का? आणि सोबत त्याला मिडल का बरं म्हणतात, तर ब्रिटिशांनी याचं नाव दिलं की बाबा ईस्टच्या अलीकडला, बरोबर, आणि आपल्या आणि ईस्टच्या मधातला म्हणून याला मिडल ईस्ट म्हणतात. आणि ही एक व्यापक कन्सेप्ट आहे किंवा व्यापक भौगोलिक क्षेत्र आहे. आणि यापैकी असा प्रदेश की जो, लक्षात ठेवायचं, या पर्शियन गल्फच्या आजूबाजूला आहे त्याला म्हणतात गल्फ कंट्रीज. त्यामध्ये लक्षात ठेवायचं सौदी अरेबिया, यमन, UAE, बहरीन या देशांचा काय होतो, समावेश होतो. त्यामुळे मिडल ईस्ट हा पूर्ण इलाका आहे आणि त्याचा हा जो पार्ट तुम्हाला दिसतो, हा पार्ट हा म्हणजे गल्फ कंट्रीज आहे. त्याला खाडी देश म्हणतात, कारण या खाडी म्हणजे तीन बाजूनं त्याला काय म्हणतात की जमीन आणि एका बाजूनं पाणी, बरोबर नाही का? 3 1 2 3 बाजूनं नंतर पाणी. तर त्यामुळे ह्या दोन मध्ये तुम्ही गफलत होऊ देऊ नका. सहसा मीडियामध्ये शब्द एक समानार्थी वापरतात, बाबा खाडी देश किंवा मिडल ईस्ट क्रायसिस, दोन्ही सेमच आहे, परंतु फरक बघा या प्रकारचा होतो, दिसून येतो. ठीक आहे, थँक्यू.